चॉकलेट खायचंय पण वजन वाढू द्यायचं नाहीये तर हे नक्की ट्राय करा। वेलकम टू MSR बाय दर्शना। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी ओट्सचे लड्डू आणि यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट ओट्स, खजूर, बदाम, पिस्ताशू, सुका खोबरं आणि जस्ट 1 टेबलस्पून ऑफ घी। सर्वात आधी एका पॅनमध्ये हलकेसे बदाम रोस्ट करून घ्या। लक्षात ठेवा बदाम जास्त ब्राऊन करू नका, नाहीतर त्याला करपट टेस्ट येऊ शकते। बदाम रोस्ट झाल्यावरती त्याच पॅनमध्ये पिस्ता घाला। पिस्ताही हलकासा रोस्ट करून घ्या म्हणजे त्याला छान फ्लेवर येतो। They all contain healthy monosaturated fat that helps to reduce bad cholesterol, LDL, and supports a healthy heart. Almonds provide protein, magnesium, good fats, giving you long-lasting energy throughout the day. Even though they are calorie dense, almond keeps you full for a longer period of time and reducing unnecessary carvings. बदामामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते आणि त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांसाठी चांगले आहे। विटॅमिन ई मुळे त्वचा उजळते, एजिंग कमी होते आणि केस मजबूत राहतात। विटॅमिन ई अँड अँटीऑक्सिडंट्स हेल्प यू इन ग्लोइंग स्किन, रेड्युसिंग एजिंग साइन्स अँड स्ट्रेंथनिंग हेअर। काजू, बदाम, पिस्ता रोस्ट करून झाले की त्याच पॅनमध्ये सुके खोबरे घाला आणि तीही हलक्या आचेवर थोडीशी रोस्ट करून घ्या। आता हे सगळं एका बोलमध्ये काढून घ्या। त्यामध्ये ॲड करा हे चॉकलेट्स ओट्स। इथे मी सफोलाचे चॉकलेट ओट्स वापरलेले आहेत। त्यामध्ये आधीच चिया सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि फ्लेक्स सीड्स आहेत, म्हणून वेगळे सीड्स घालण्याची गरज नाही। आता गोडपणासाठी आपण ह्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं गूळ आणि त्यासोबत मी इथे 3 खजूरचा वापर केलेला आहे। आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्याची फाईन पावडर करून घ्या। थोडंसं रफ असलं तरी देखील चालेल। आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्या आणि त्यामध्ये तयार केलेली ही पावडर मिक्स करा। आता गॅस बंद करा आणि लगेच गरमागरम असे हे छोटे छोटे लाडू वळून घ्या। बदामामध्ये विटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असतात जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात। हे लाडू खूप हेल्दी आहेत कारण यामध्ये रिफाईंड शुगर नाही आहे। ओट्समुळे फायबर मिळते, ड्रायफ्रूट्समुळे प्रोटीन आणि एनर्जी मिळते आणि गूळ व खजूर ह्याने नॅचरल स्वीटनेस देतात, म्हणून हे गिल्ट फ्री स्नॅक्स आहे। ओट्सचा शोध असा एका कोणत्या पर्टिक्युलर व्यक्तीने लावला नाही आहे बरं का। ओट्स हे अविना सतिवा ही एक जुनं पीक आहे। सुमारे 2000 ते 3000 वर्षापूर्वी युरोप आणि पश्चिम एशिया भागामध्ये ओट्स उगवायला सुरुवात झाली। सुरुवातीला ओट्स हे गहू आणि बार्लीमध्ये वीड म्हणून उगवत होते। नंतर लोकांना त्याचे फायदे समजले आणि त्यांनी त्याचा वापर सुरू केला। सुरुवातीला ग्रीक आणि रोमन लोक ओट्स प्रामुख्याने जनावरांसाठी वापरायचे, पण नंतर स्कॉटलंड आणि युरोपमध्ये लोकांनी ओट्स खायला सुरुवात केली। ओट्स आधी तण म्हणून उगवत होते, पण आज ते सुपर हेल्दी फूड म्हणून ओळखले जातात। सो फ्रेंड्स, दिस रेसिपी इज इन्स्पायर्ड बाय शिल्पा शेट्टीज हेल्दी लाईफस्टाईल रेसिपी। दिस इज माय इझी होममेड व्हर्जन। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।